नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आजच्या या व्हिडिओमध्ये स्वतःला म्हणजे स्वतःच्या केसांना मेहंदी कशी लावायची हे पाहणार आहोत। यावरती मी ऑलरेडी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते जर तुम्ही पाहिले नसतील तर हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण नक्की पहा। तुम्हाला कोणाच्याही मदतीची आवश्यकता भासणार नाही हा व्हिडिओ पाहिलात तर, म्हणजे आपणच आपल्या केसांना व्यवस्थित मेहंदी लावू शकतो जर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहिलात तर। मेहंदी भिजवायच्या बऱ्याच पद्धती आहेत, त्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत। तुम्ही त्यातली कोणतीही म्हणजे तुमच्या गरजेनुसार पद्धत स्वीकारू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही मेहंदी भिजवू शकता। तर मेहंदी भिजवून झालेली आहे आपली, व्यवस्थित ज्या पद्धतीने आपल्याला हवी आहे त्या पद्धतीने आपण मेहंदी जी आहे ते भिजवून तयार केलेली आहे। आता काय बघायचे बघा, इथं केस जे आहेत व्यवस्थित धुतलेले आहेत, केसांमध्ये ऑइल अजिबात नाहीये। आणि सगळ्यात सुरुवातीला काय करायचे, केस विंचरून घ्यायचे आणि टाळोवरचा हा जो भाग आहे इथं आपल्याला अगोदर मेहंदी लावायची। बऱ्याच ताईंची कमेंट काय होती की ताई आम्ही तुझ्या पद्धतीनं मेहंदी लावली, पण आम्ही जो आंबाडा तयार केला होता तो निसटत होता, समोरचे केस निघत होते किंवा बॅक साईडचे केस निघत होते, कानामागचे केस निघाले, असे कमेंट्स होते। आता ते केस का निघाले हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, एवढा छोटीशी केसांची बट घेतली, व्यवस्थित पहिली जी बट आहे त्याला व्यवस्थित मेहंदी भरभरून लावायची आहे। मेहंदी लावायला अजिबात कंजूसी करायची नाही आहे। जर पहिल्या बटला तुम्ही व्यवस्थित मेहंदी लावली नाही तर मग जो आपण आंबाडा बनवतोय मेहंदी लावून तो नंतर निसटू शकतो। आणि जेव्हा आपण पहिली बट ही जी घेतलेली आहे त्याला आजूबाजूला सुद्धा मेहंदी लावायची आहे, जेणेकरून आपण पुढच्या ज्या बर्ड्स आहेत त्या याला चिटकवताना व्यवस्थित त्या बर्ड्स ज्या आहेत त्या चिटकतील। यासाठी काय करायचं आहे की व्यवस्थित त्याच्या आजूबाजूला सुद्धा भरभरून मेहंदी लावायची आणि त्याच्या साईडनंच आपल्याला आता छोट्या छोट्या बट घेत जायचं आहे आणि त्याला मेहंदी व्यवस्थित मुळासहित लावायचं आणि शेंड्यांना सुद्धा लावायची। मेहंदी जर लावताना कंजूसी केली तर आपला आंबाडा निसटतो आणि मग आपण 3 तास वगैरे हे केस जे आहेत ते असेच बांधून ठेवू शकत नाही। त्यामुळे सांगते की सुरुवातीला जर तुम्ही मेहंदी लावायला थोडीशी कंजूसी केली तर आपला आंबाडा जो आहे तो निघतो। आणि व्यवस्थित लावायची आहे, साईडला सुद्धा लावायची आहे। अशा पद्धतीनं छोटे छोटे बट्स घ्यायचे आहेत, एकदम मोठाही बट घ्यायचं नाही। जर मोठा बट घेतला तर होतं काय की त्या बटच्या आतमध्ये मेहंदी लागत नाही आणि तिथं कोरडे केस असल्यामुळं ते विस्कटतात किंवा व्यवस्थित बसत नाहीत। तर लक्षात आलं असेल तुम्हाला की मेहंदी लावताना सुरुवातीला जर आपण कंजूसी केली तर तेव्हा आपला जो आंबाडा आहे तो व्यवस्थित बसत नाही, केस जे आहे ते व्यवस्थित चिटकत नाहीत, केसांचे जे बट आहे ते व्यवस्थित चिटकत नाहीत आणि त्यामुळे आपला आंबाडा जो आहे तो निसटतो। तर बघा, अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक बटच्या वरून सुद्धा या पद्धतीनं मेहंदीचा हात फिरवायचा आहे, जेणेकरून जे अगोदर आपण केस आंबाड्याला गुंडाळलेले आहेत त्याला हे नंतरचा जो बट आहे तो चिटकेल। अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, केसांना मेहंदी लावायची आहे। आता इथं बघा, माझे समोरचे केस जे आहेत ते छोटे आहेत, कटच तसं आहे त्यामुळे समोरचे जे केस आहेत ते छोटे आहेत। आणि हे जे केस आहेत मी नंतर जर विचार केला की यांना सगळ्यात लास्टला आपण मेहंदी लावू असा जर विचार केला तर होईल का काय की ते केस जे आहेत ते व्यवस्थित बसणार नाही आहेत, मग ते समोरचे जे बट आहेत ते निसटून पुढे येतात, चेहऱ्यावरती येतात। त्यामुळे हे जे केस आहेत मागचे, जेव्हा आपण अर्धे केस मेहंदीने कवर करतो, आंबाडा बांधतो, तेव्हा त्याच्यानंतर मग हे समोरचे जे केस आहेत ते एक एक बट घेऊन या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, छोट्या केसांना सुद्धा मेहंदी लावायची आणि या छोट्या केसांना सुद्धा भरून मेहंदी लावायची। मेहंदी लावताना थोडी पण कंजूसी केला तर मग हे छोटे केस जे आहेत ते बसत नाहीत, ते तोंडावरती वगैरे येतात आणि आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो। बघा, आता हे छोटे केसांना मी भरपूर मेहंदी लावते आणि अगोदर सगळे समोरचे जे छोटे केस आहेत त्यांना मेहंदी लावून त्यांना पॅक करते, म्हणजे आंबाड्या शेजारी चिटकावते म्हणेन। कारण की हे पूर्ण जे केस छोटे आहेत ते पूर्ण आंबाड्याला गुंडाळू शकत नाही, त्या अर्ध्यातच म्हणजे पूर्ण बसतच नाही, छोटे आहेत ना, त्यांची लांबी कमी आहे, त्यामुळं फक्त चिटकवायचं काम करायचं आंबाड्याच्या भोवती। जिथपर्यंत होईल तिथपर्यंत तुम्ही हे केस जे आहेत ते चिटकावू शकता आणि या पद्धतीनं फिट करू शकता। अजिबात आपल्याला कुठल्याही रबर बँडची किंवा क्लचची गरज भासणार नाही। आरामशीर हे केस जे आहेत ते 2-3 तास तुम्हाला असेच जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत, म्हणजे यावरती पाणी टाकत नाही
तोपर्यंत हे जे केस आहेत ते असेच राहणारे आहेत, अजिबात एकसुद्धा बट निघणार नाही। तर बघा समोरचे जे पण केस माझे छोटे होते मी सगळे कवर केलेले आहेत। आता आंबाड्यासोबत शेजारी गुंडाळलेले आहेत म्हणा, चिटकवलेले आहेत म्हणा, पण इथं मेहंदी जी आहे छोट्या केसांना जास्त लावायची आहे। सुरुवातीला मेहंदी जास्त लावायची आहे आणि मेहंदी लावताना छोटे छोटे बट घेऊनच आपल्याला लावायचे। एकदम मोठा बट घेतला तर मग ती मेहंदी जी आहे ती आतल्या साईडला, परत सांगते, मेहंदी आतल्या साईडला लागत नाही आणि त्यामुळं केस जे आहेत ते व्यवस्थित चिटकून बसत नाहीत। तर तुमच्या लक्षात आलं असेल की आंबाडा जो आहे तो का निसटतो, आणि खूप जास्त पातळ मेहंदी असेल तरीसुद्धा आंबाडा निसटतो, कारण की मेहंदी जी आहे ती टपकते आणि त्यामुळं केस निसटतात। तर आंबाडा निसटण्याची कारणं तुम्हाला लक्षात आली असतील आणि स्वतःची मेहंदी आता बघताय तुम्ही समोर की कशी आपण स्वतःला मेहंदी लावू शकतो। या पद्धतीनं तुम्ही जर मेहंदी स्वतःला लावायला सुरुवात केलात तर अजिबात तुम्हाला कोणाची गरज असणार नाही आणि घरामध्ये कोणी मदतीला असेल तरीसुद्धा आपण स्वतःची मेहंदी जी आहे स्वतःच्या केसांना लावू शकतो आणि व्यवस्थित लावू शकतो। त्यामुळं त्यांची गरज कुणाचीच आपल्याला भासणार नाही। आता हे मागचे लांब जे केस आहेत ते व्यवस्थित आंबाड्याला गुंडाळले जात आहेत आणि व्यवस्थित गुंडाळून ते छोटे पण केस आपण फिट करू शकतो। म्हणजे याच्या छोट्या केसांभोवती हे जे मोठे लांबके केस आहेत ते या पद्धतीनं गुंडाळल्यानंतर अजिबात छोटे केस बाहेर निघणार नाहीत। तर अशा पद्धतीनं इथं बघू शकता, अशा पद्धतीनं सर्व केसांना व्यवस्थित मेहंदीने कोट करून आपण गुंडाळून घ्यायचं आहे आणि आंबाड्याला वरून वरून सुद्धा मेहंदी लावायची आहे, जेणेकरून आपला आंबाडा जो आहे तो फिट बसेल। तर मेहंदी कशी भिजवायची, मेहंदी कशी, म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू घालायच्या, यावरती भरपूर व्हिडिओ आहे चॅनलवरती। आणखीन आता बघा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आता आणखीन एक वस्तू मी ॲड केलेली आहे मेहंदीमध्ये आणि शिवाय एक स्टेपसुद्धा ॲड करणार आहे आता यानंतर, म्हणजे केस धुतल्यानंतर जी स्टेप आपण फॉलो करत होतो यापूर्वी आणखीन एक स्टेप वाढवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला एकदा ती स्टेप केली तर आठवडा ते 10 दिवस तुम्हाला अजिबात केसांना कोणत्याही प्रकारचं कंडिशनर किंवा कोणतंही सिरम वगैरे लावायची अजिबात गरज नाही। केस एकदम शायनी, सिल्की आणि म्हणजे असे उडत नाहीत म्हणा किंवा फुगत नाहीत। ती स्टेप कोणती आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता की मी नेक्स्ट म्हणजे एक स्टेप कोणती ॲड केलेली आहे, ते जर तुम्हाला हवी असेल, पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला नक्की सांगा। मी तो सुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर घेऊन येईल। तर बघा आता व्यवस्थित लावलेली आहे मेहंदी, आंबाडा आपला फिट बसलेला आहे आणि उरलेली मेहंदी जी आहे ती बेबी हेअर्स आणि जो आंबाडा आहे त्याला तुम्ही लावू शकता। आणि इथं मी केस जे आहे ते काळे करण्यासाठी मेहंदी भिजवलेली आहे, ती पद्धत कोणती आहे, काय आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता चॅनलवरती। आणि या पद्धतीनं आपला आंबाडा जो आहे पार्लरमध्ये ज्या पद्धतीनं मेहंदी लावतात त्या पद्धतीनं आपण घरच्या घरी मेहंदी लावून इथे घेतलेली आहे। तुम्हाला समोर दिसतंय, तुमच्या समोर मी मेहंदी लावलेली आहे, कुणाच्याही मदतीशिवाय मी स्वतःला मेहंदी लावून घेतलेली आहे। या पद्धतीनं तुम्ही सुद्धा हे फॉलो करचाल आणि एकदम परफेक्ट हवा तो कलर तर मिळेलच, शिवाय कोणाच्याही मदतीशिवाय आपण घरच्या घरी स्वतःच मेहंदी लावू शकतो आणि कोणालाही मदत मागण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आहे। तर आपली मेहंदी लावून झालेली आहे। कसं धुवायचं, काय धुवायचं ते पण मी सांगेन, पण साधारणतः तुम्हाला 2 ते 3 तास ही मेहंदी केसांवरती ठेवायची। आणि मेहंदी बघा हातांना 10च मिनिटामध्ये कलर कसा आलेला आहे, एकदम डार्क कलर आलेला आहे, काळा, नखं तर पूर्ण काळी झालेली आहेत आणि आपली मेहंदी लावून तयार आहे। आता 3 तास वेट करायचं आहे। 3 तासानंतर केस वॉश करायचे आहेत। तुम्ही इथं बघू शकता केस जे आहेत ते हडकलेले आहेत आणि आता आपल्याला केस जे आहेत ते धुवायचे आहेत। तुम्ही याला शॉवर कॅपसुद्धा लावू शकता आणि अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी कोणाच्याही मदतीशिवाय मेहंदी कशी लावायची हे या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा।